राज्यात काही भागात गारठा कायम। वर्षाच्या शेवटी मुंबई, ठाणे, पालघर आणि पुण्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्रात किमान तापमान घटणार। देशामध्ये JN.1चा सर्वाधिक फटका गुजरातला। 34 जणांना नव्या व्हेरियंटची लागण। गोव्यामध्ये 18, कर्नाटकमध्ये 8, महाराष्ट्रात 7, केरळ आणि राजस्थानमधील प्रत्येकी 5 रुग्णांची नव्यानं नोंद। 14 जानेवारी ते 20 मार्च दरम्यान राहुल गांधींची भारत जोडो यात्रा। मणिपूरपासून 6200 किलोमीटरचं अंतर पार करत मुंबईत यात्रेचा समारोप। सीए कायदा लागू होण्यापासून कुणीही अडवू शकत नाही। गृहमंत्री अमित शाह यांचं ममता बॅनर्जींना खुलं चॅलेंज। राम मंदिराच्या लोकार्पणाची जोरदार तयारी सुरू। मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीचे डोळे जोधपूरच्या कारागिरानं बनवले। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वीच दर्शनाचे वेध। अयोध्येमध्ये दररोज 80,000 भाविक। अयोध्येतील राम मंदिराआधी विमानतळ आणि रेल्वे स्थानकाचंही होणार लोकार्पण। उद्घाटनाच्या आधी सौंदर्यीकरणाच्या कामालाही वेग। जगातील सर्वात मोठ्या नटराजाच्या मूर्तीची पूजा। तामिळनाडूच्या नागपट्टिनममध्ये पूजेसाठी भाविकांची गर्दी। विशाखापट्टणममध्ये गंगामा फेस्टिवलचा उत्साह। शेकडो मच्छीमार बांधवांनी नदीच्या तीरावर केली विशेष पूजा। MIMचे असदुद्दीन ओवैसी उर्दू भाषेसाठी आग्रही। सरकारी योजनेचे फॉर्म उर्दू भाषेत देण्याची मागणी। राम मंदिराच्या लोकार्पणानंतर पुढील वर्षीपासून आणखीन 40 धार्मिक स्थळं मुक्त करणार विश्ववैदिक सनातन संघाचा निर्धार। वाफगावचा किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातून काढा। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। तेलंगणातील रंगारेड्डीतील स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग। आगीमध्ये लाखोंचं नुकसान। सुदैवानं जीवितहानी नाही। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। दिल्लीत आज शून्य दृश्यमानता। दाट धुक्यामुळे 30 विमानाची उड्डाणं विलंबानं। प्रदूषणाचा निर्देशांक 381 वर। उन्नाव आग्रा महामार्गावर 6 गाड्यांचा विचित्र अपघात। दृश्यमानता कमी असल्यामुळे अपघात झाल्याची माहिती। एकाचा मृत्यू। तामिळनाडूच्या एन्नोरमध्ये अमोनिया वायूची गळती। तीव्र वासामुळे 5 नागरिक रुग्णालयात दाखल। परिसरामध्ये घबराट। कंपनीसमोर हजारो स्थानिकांचा ठिय्या। रशिया युक्रेन युद्धामध्ये 100 नेपाळचे सैनिक बेपत्ता। युक्रेन विरोधात रशियाकडून लढत होते 200 नेपाळी सैनिक। आसाम भूकंपानं हादरलं। 3.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का। नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण। पृथ्वीपेक्षा 13 पट वजनदार ग्रहाचा लागला शोध। संशोधकांकडून जीवसृष्टीचा शोध सुरू। एम डार्फ श्रेणीतल्या ताऱ्याजवळ आढळला ग्रह। ऑस्ट्रेलियाला जोरदार वादळाचा फटका। आतापर्यंत 6 लोकांचा मृत्यू, अनेक जखमी। लाखो घरांची वीज गायब। शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरकडून वृद्ध रुग्णाला बेदम मारहाण। बुक्क्यांनी मारत असल्याचा सीसीटीव्ही समोर। डॉक्टरला झाला दंड। साऊथ आफ्रिकेच्या कांगो प्रदेशाला पावसानं झोडपलं। मुसळधार पावसानंतर झालेल्या महापुरात 22 जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता। जगात कोरोनाचं थैमान। अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस कोरोना बाधित। प्रकृती स्थिर, उपचार सुरू। रोहितला मागे टाकत विराट कोहलीचा नवा रेकॉर्ड। वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा आता कोहलीच्या नावावर। आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा आज 58वा वाढदिवस। शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची घराबाहेर गर्दी।